परभणी ते भारतीय राज्यघटनेच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याबाबत वैराग येथे सर्वपक्षीय निषेध. वैराग पोलीस स्टेशनला दिले निवेदन. परभणीतील कोर्टासमोरील रोडवरील चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असून समोर भारतीय राज्यघटनेचे पुस्तकरूपी प्रतिकृती आहे. नराधम आरोपी सोपान पवार यांनी सदर संविधान प्रतिकृतीची तोडफोड करून लोकशाहीवर घाला घातलेला आहे. अशा देशविघातक देशद्रोही प्रवृत्तीचा पायाबंद होऊन त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करून या प्रकरणात SIT चौकशी शासनाने नेमून त्याची सखोल चौकशी करावी. परत अशा प्रकारचा देशविघातक घटना घडणार नाहीत याबाबत शासनाने कडक पावले उचलावीत, अशा आशयाचे निवेदन वैराग येथे सर्व पक्षीयांच्या वतीने वैराग पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे. या ठिकाणी आपण सर्वपक्षीय, सर्वधर्मीय आणि समस्त आंबेडकर प्रेमी सर्व जाती धर्माचे एकत्र येऊन 10 डिसेंबरला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन झाला आणि 10 डिसेंबरला ज्यांनी या देशाची राज्यघटना लिहिली, आज या देशाचा राज्यकारभार, आज पोलीस बांधव आहेत, कायदा सुव्यवस्था ज्या घटनेमध्ये तरतूद आहे, अशा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेची म्हणजे परभणी येथे कोर्टाच्या समोर असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा, त्याच्या समोर संविधान प्रतिकृती होती आणि एका नालायक माणसानं त्या संविधानावर घाला घातला, संविधानाची तोडफोड केली प्रतिकृतीची. याचा अर्थ देशविघातक देशद्रोही कृत्य करणारा तो काय पवार आहे, त्याची कसून चौकशी व्हावी अशा पद्धतीची विनंती सर्व समाजाच्या वतीने आम्ही या ठिकाणी करतो. भारत देश हा आमच्या बापाच्या संविधानावर चालतो. ह्या संविधानाला जो त्या पवार नावाच्या नालायक भाड्यानं जो गालबोट लावलेला आहे, अन्यथा आम्ही ही आंबेडकर चळवळी असलं आम्ही ह्या भारत देशात खपवून घेणार नाही. आणि माझ्या शासनाला एवढीच विनंती आहे की कठोरात कठोर त्या नालायकाला कारवाई झाली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा आमचा श्वास आहे आणि संविधान हा आमचा आत्मा आहे. तर आमचा श्वास आणि आत्म्याला जर कोणी छेडलं तर या देशातील, या महाराष्ट्रातील कोणताही आंबेडकर प्रेमी, संविधान प्रेमी ते खपवून घेणार नाही. संविधानावरती हल्ला करणे हे एक निषेधार्थच आहे. तो कोण जो पवार असेल त्या पवाराला कठोर कारवाई केलीच पाहिजे. विटंबना जी झालेली त्या विटंबना ज्यांनी केली त्याचा मी पहिल्यांदा सुरुवातीला निषेध करतो आणि ज्यांनी संविधानाची विटंबना केली त्याला कठोर कारवाई करावी अशी या ठिकाणी विनंती. बार्शी तालुका हिंदू घाटी समाजातर्फे निषेध व्यक्त करतो आणि त्या नराधमाला कठोर शिक्षा झाली पाहिजे ही प्रशासनाला विनंती करतो. यांच्यावर पूर्ण SIT चौकशी लावावी आणि ह्या घटनेचा मी वंचित बहुजन आघाडी वैराग शहर अध्यक्ष नात्यानं निषेध केला. ज्या कोणी नराधमाने ते विटंबना केली आहे, प्रशासनाने त्याच्यावर सखोल चौकशी करून त्याच्या मागे कोण आहे, तर कोणाच्या सांगण्यावर केले त्याची सखोल चौकशी करून त्या नराधमाला जास्तीत जास्त कोणत्या कायद्यात बसून त्याला जास्तीत जास्त शिक्षा लागेल ती शिक्षा द्यावी. पुढच्या काळात बांधवानो, मला असं वाटतं आपल्या पूर्वजांनी जे आपले जनावरांची कातडी काढून त्या सूर्याचं गुण ठेवले ते आता बाहेर काढायची वेळ आली. आणि नक्कीच जर का ह्या गोष्टीचा सखोल अभ्यास करून जर त्यांच्यावर कारवाई नाही झालीच तर आम्हाला नाईलाजानं त्या गोष्टीत भाग घ्यावा लागेल. तरी माझी प्रशासनाला एक विनंती आहे, ज्या नराधमाने हे कृत्य केलं त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला कठोर शिक्षा द्यावी. आणि जे आमचे भीमसैनिक आहेत त्यांच्यावर कॉम्प्लिट ऑपरेशन करून त्यांना जे अटक केलं आणि त्यांच्यावर जे गुन्हे दाखल केले शासनाने ते माघारी घ्यावे. त्यासाठी मी आपल्या शासनाला विनंती करतो आणि झालेल्या गोष्टीचं मी जाहीर निषेध. या भारत देशामध्ये आपल्या ह्या जगामध्ये सूर्यचंद्र राहील तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान राहणार आहे एवढं त्यांना सांगतो आणि एकदम तीव्र शब्दातून तुमचा निषेध करतो. जय भीम. विटंबना त्याला करायला कुणी लावली याच्या पाठीमागचा मास्टर माइंड आपल्याला त्या ठिकाणी हुडकावा लागणार आहे आणि त्या व्यक्तीवर शासनाच्या माध्यमातून योग्य ते कार्यवाही व्हावी. आणि आता बोललेल्या बऱ्याचशा वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं की त्याच्यावर SIT चौकशी व्हावी. आम्ही म्हणतो त्याची नार्को टेस्ट घ्यावी आणि असं कृत्य एक देशामध्ये होऊ नये याची जबाबदारी गृह खात्याने घ्यावी.
अशी या ठिकाणी विनंती करतो आणि जी घटना झाली त्या घटनेचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. त्याच पद्धतीनं काल साहेब गेले होते तिथे अशोक साहेबांनी तिथं SP आणि कलेक्टर साहेबांची मिटिंग घेऊन त्यांनी तिथं आदेश काढला तेव्हा जी काय संबंधित गुन्हे आहेत ते गुन्हे ताबडतोब माघारी घेण्यात यावे आणि टेलिकॉम्पिंग ऑपरेशन आहे ताबडतोब थांबण्यात यावे अशा पद्धतीने तिथे साहेबांनी सूचना केलेल्या आहेत. त्याच पद्धतीनं जे आमच्या निवेदनासाठी सर्व पक्षीय सर्व धर्मीय या ठिकाणी तर वैराग या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी माझ्या सर्व गावातील आमच्या सर्व मित्रमंडळाचा मी मनापासून आभार मानतो आणि विटंबना करणारा ती पवार आहे व्यक्ती त्या पवार या व्यक्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो एवढे बोलतो आणि जय भीम जय संविधान जय महाराज. आपण जे आज निवेदन दिलेलं आहे ते आम्ही आमच्या मार्फत शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो.